तथागत भगवान गौतम बुद्ध सांगो जाणती शकुन भूत भविष्य वर्तमान याचा आमासी कंटाळा पाहोनावरती डोळा रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक तुका मने जाती पुण्यशया जोगती। जे माणस आपलं कर्म आपला भविष्य काळ ज्योतिषाकडून बघून घेतात त्यांच्या पुढच्या पिढ्या बर्बाद होतात। हा विज्ञानवादी संदेश जगताला देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्यावेळेस आमच्या माया बहिणींची अब्रूची लक्तर वेशीवर टांगली जात होती त्यावेळेस हातामध्ये तलवार घेऊन प्रतिष्प चंद्र लेखे वर विष्णुर विश्ववंदिता शहासुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते हे लोककल्याणकारी राज्य उभारणारे रयतेचे प्रजाहित दक्ष लोककल्याणकारी राजा बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज। स्त्री शिक्षण क्रांतीचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि ज्या महामानवानं 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाला 395 कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा अर्पण केला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अंगावर चिंध्या पांघरून विचारांचं सोनं वाटणारा महापुरुष, दिवसभर गावातील धूळ साफ करून रात्री लोकांच्या मनातील धूळ साफ करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा। मातीखाली दडलेल्या शोषित उपेक्षितांचे हुंकार ज्यांनी लेखणीच्या माध्यमातून जागे केले ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। 29 वर्ष होळकरांची गादी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ, माता भीमाई, माता सावित्री या तमाम महामानवांना या ठिकाणी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालासाहेबजी खंदारे, कार्यक्रमाचे उद्घाटक या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय महानंदाताई हरगुडे, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सचिनजी रणखांबे सर, अरविंदजी बादाले, आमचे मार्गदर्शक रुस्तुमजी तुपसमुंद्रे, आमचे केदारे साहेब, आनंद तिरमले, कल्याण वाघमारे। आज महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आपण या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत। खरं तर दरवर्षी आपण जयंती साजरी करत असतो आणि जयंतीच्या माध्यमातून नवीन काहीतरी घेत असतो। हा प्रबोधनाचं सत्र आपण सकाळच्या वेळी ठेवत असतो। आज भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालं। बाबासाहेबांनी संविधान या देशाला अर्पण केलं, परंतु आमची परिस्थिती ही आजही आम्हाला कुठं बदललेली दिसत नाही। या ठिकाणी आमच्या नेत्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये इथल्या बौद्धांना, इथल्या मातंगांना, इथल्या ढोर चांबारांना आरक्षण दिलेलं नाही। फक्त संविधानामध्ये 340 कलम लिहिलं आणि त्यामध्ये तमाम ओबीसींना आरक्षण दिलं। त्यानंतर 341 कलम लिहिलं खेडोपाडी तांड्या वस्तीवर राहणारे जे काय आदिवासी बांधव आहेत त्या बांधवांना 341 कलमामध्ये एसटीला आरक्षण दिलं आणि 342 कलम म्हणजे एससीचं लिहिलं आणि त्यामध्ये 54 जाती आहेत, त्यामध्ये फक्त एक तर बौद्ध नाहीत। कारण संविधानावर जेव्हा केव्हा अन्याय होतो त्यावेळेस फक्त बौद्ध लढायला येतात, बाबासाहेबांची जयंती फक्त बौद्ध करतात। परंतु बाबासाहेब आताच या ठिकाणी मी सांगितलं की 395 कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत करून त्या महामानवांनी लिहिला। 395 कलम, 8 धडे आणि 27 परिशिष्ट एवढं विस्तृत जगातलं सगळ्यात मोठं संविधान आपलं आहे। आणि ते संविधान फक्त एकट्या बौद्धांपुरतं मर्यादित नाही, इथल्या ओबीसींसाठी आहे, इथल्या महिलांसाठी आहे, इथल्या बहुजनांसाठी आहे। म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण बौद्धांनीच बाबासाहेबांची जयंती साजरी करणं हे तरी मला योग्य वाटत नाही। कारण बाबासाहेब हे मानव उद्धारक आहेत। बाबासाहेबांनी मानवाच्या उन्नतीसाठी, मानवाला चांगलं जे काही जगता येईल त्यासाठी कार्य केलं। मग तो कुणीही का असना, स्वराज्यामधला एक प्रसंग सांगतो। इथल्या वैदिक धर्म जातीय व्यवस्थेनं 4 वर्ण पाडले होते आणि त्या वर्ण व्यवस्थेवर हे जे काही सगळी व्यवस्था चालत होती। छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले, परंतु इथल्या वैदिक सनातनी धर्मांनी त्यांना क्षुद्र ठरवलं आणि
स्वतःच्या बळावर मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं आणि त्यांचा राज्याभिषेक करण्याची वेळ आली, परंतु इथल्या सनातनी ब्राह्मणी वर्गांनी त्यांचा राज्याभिषेक करण्याचं नाकारलं. त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे क्षुद्र होते. ह्या वर्ण व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हटलं जात होतं. म्हणून तत्कालीन ब्राह्मणांनी, महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणं टाळलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना काशीहून गागा भट्ट नावाचे ब्राह्मण बोलावे लागले आणि त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. परंतु आपण आज संविधानाच्या काळामध्ये बघत आहोत, इथला ब्राह्मण असेल, इथला बौद्ध असेल, इथला मराठा असेल, कुणबी असेल, कोणी का असना, त्याला आज जर जगायचं असेल तर त्याला माणूस म्हणून जगावं लागेल आणि त्याला सगळे अधिकार, ब्राह्मणाला तेच अधिकार आहेत, इथल्या शूद्राला, क्षत्रियाला, वैश्याला सगळे तेच अधिकार हे संविधान देत आहे. म्हणून मानवाच्या कल्याणासाठी लिहिलेलं संविधान आहे, एकट्या बौद्धांच्या कल्याणासाठी लिहिलेलं संविधान नाही. बाबासाहेबांची जेवढी महती सांगता येईल तेवढं कमीच आहे. बाबासाहेबांचे नवे नवे पैलू आपल्याला त्यांना अभ्यासत असताना आपण त्यांना समजून घेऊ. बाबासाहेबांनी संविधान तर लिहिलंच, परंतु इथल्या शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांचं खूप मोठं काम आहे. भाकरा नांगल नावाचं मोठं धरण आपल्याला या ठिकाणी देशामध्ये बघायला मिळेल. नदीजोड प्रकल्प असेल, इथला शेतकरी प्रकल्प व्हावा, कारण इथली अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे आणि तो शेतकरी राजा जगला तर या ठिकाणी ही भारताची अर्थव्यवस्था बळकट होईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले आणि जे काही खोत प्रथा होती, सावकारी होती, जे शेतकऱ्यांना थोडेसे पैसे देऊन त्यांच्या जमिनी बळकावण्याचं काम करत होत्या, त्या खोत प्रथा बाबासाहेबांनी कायद्याच्या चौकटीत आणून बंद केल्या. एवढं शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी बाबासाहेबांचं काम आहे. परंतु आज शेतकऱ्यांची अवस्था आपण बघत आहोत. 17 सप्टेंबर 2022 रोजी या देशातल्या पंतप्रधानांचा वाढदिवस झाला. त्यावेळेस आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सुद्धा होता. त्याच दिवशी पुण्यातल्या जिन्नर तालुक्यातील एक सर्वसामान्य शेतकरी आत्महत्या करून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहून सांगतो की मोदी साहेब, तुम्ही या देशातून 70 वर्षापूर्वी नामशेष झालेली चिता नावाची जमात, चिता नावाचा प्राणी तुम्ही भारतात आणला, परंतु शेतकरी नावाची जमात या भारतातून नामशेष होत आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे काही योजना आहेत का? त्याच्यासाठी तुमच्याकडे काही योजना आहेत का? त्यासाठी तुम्ही काही करणार आहेत का नाही? म्हणून जे काही महामानवांनी शेतकऱ्यांसाठी, इथल्या बहुजनांसाठी केलं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला ते अंगीकारावं लागेल, त्यांचे विचार आपल्याला अंगीकारावं लागेल. बाबासाहेबांचे नवे नवे पैलू आपल्याला या ठिकाणी अंगीकारावं लागतील. एवढंच नाही तर एक कवी लिहितो, कित्येक खर्च झाल्या लेखण्या इथे भीमसूर्य शब्दात बांधताना, कित्येक खर्च झाल्या लेखण्या इथे भीमसूर्य शब्दात बांधताना, तरी लिहित जातील अजून लाखो पिढ्या येते बाबासाहेबांना नव्याने शोधताना, बाबासाहेबांना नव्याने शोधताना. आज कित्येक लेखक आले, कित्येक गायक आले, त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंगावर गीतं लिहिले, गाणे लिहिले, परंतु आजही बाबासाहेबांचे आपण त्यांना जर अभ्यासलं तर त्यांचे नवे नवे पैलू आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला मिळतील. खर तर या ठिकाणी संघप्रिया बोलून गेली. जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था बदलायची असेल तर या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रमाता जिजाऊंनी घडवलं आणि 1848ला जेव्हा पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये पहिली महिलांची शाळा काढायची होती, त्यावेळेस सावित्रीमाई त्या महात्मा फुलेंच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आणि आज आपण जो काही उत्सव साजरी करत आहोत, मान सन्मान समाजामध्ये जगत आहोत, हे जगणं आपल्याला कुणामुळे जर मिळालं असेल तर ते आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कोण जर उभी असेल तर ती त्यागमूर्ती माता रमाई. म्हणून त्या त्यागमूर्ती माता रमाईचं स्मरण या ठिकाणी आपल्याला झालं पाहिजे. त्या माता रमाईनं काय केलं ते आपण या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांना शिक्षणामध्ये साथ देत असताना जेव्हा बाबासाहेब परदेशामध्ये शिकायला जात होते तेव्हा इथलं सगळं घर सांभाळण्याचं काम ह्या माता रमाई करत